नमस्कार, मी सृष्टी सेठी. आपण पाहत आहात आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने 1 एप्रिलपासून ई-ऑफिस ही नवीन संगणक प्रणाली सुरू झाली आहे. मात्र माहिती व तंत्रज्ञान विभागाने जुन्या ठेकेदारांकडून माहिती संकलित न केल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच ठेकेदारांची बिले रखडली आहेत. ही प्रणाली व्यवस्थित सुरू होण्यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे. अतिघाई संकटात नेईचा प्रत्यय महापालिका प्रशासनाला आलाय. कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कारच्या अपघातानंतर चर्चेत आलेल्या बॉलर पबमध्ये रविवारी रात्री 12:30च्या सुमारास कव्वाली कार्यक्रमादरम्यान 2 गटात राडा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या राड्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची चर्चा आहे. पबची क्षमता 250 असताना तब्बल 1,500 लोकांना प्रवेश देण्यात आल्याने यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. या प्रकारामुळे पोर्शे कार अपघातानंतर खडबडून जागे झालेले प्रशासन पुन्हा झोपी गेल्याचं स्पष्ट झालंय. वाकड येथील एका सोसायटीत 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने 2 सुरक्षा रक्षकांना जन्मठेप आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मुलीची साक्ष व मजबूत आणि विश्वासार्ह पुराव्यांच्या आधारांवर विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी सुरक्षा रक्षकांना दोषी ठरवत शिक्षेचा आदेश दिला. पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर NH 548D या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर 4 पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर दरम्यान जमिनीस समांतर 6 पदरी रस्ता तयार करण्याच्या निर्णयास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, खंडणी मागणे, धमकावून जमीन बळकावणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या हडपसरमधील सय्यदनगर भागातील गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मिळत कराची देयके वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. बचत गटातील महिलांच्या माध्यमातून घरोघरी देयकांचे वितरण करण्यात येत असून 31 मे पर्यंत देयके वितरणाचे काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. 30 जून पर्यंत ऑनलाईन भरणा केल्यास करात 10% सवलत दिली जाणार आहे.